ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. चालू असणारे या ठिकाणी ईशावास्य उपनिषद या ठिकाणी शेवटचं असणारे हे 15, 16, 17 आणि 18 जे 4 मंत्र आहेत त्या 4 मंत्रांच्या अनुषंगाने साधक जो आहे साधकाने संपूर्ण जीवन साधना केल्यानंतर आता अंतकाल त्याचा आलेला आहे. म्हणून अंतकालामध्ये त्या परमेश्वराला आता तो साधक या ठिकाणी प्रार्थना करतो आहे की अशा प्रकारे हे परमेश्वरा मी संपूर्ण माझं जे जीवन आहे हे काय केलं कर्मानुष्ठान उपासना अशा प्रकारे संपूर्ण जीवन माझं हे साधनेमध्ये व्यतीत केलेलं आहे. म्हणून आता मला हे परमेश्वरा काय ते परब्रह्मतत्व जे आहे हे परब्रह्मतत्व प्राप्त करण्याकरिता म्हणून तू काय कर मला त्याच्यासाठी तू मदत कर. थोडक्यात मला ते जे आहे त्या परब्रह्मतत्वाचं यथार्थ ज्ञान कसं होईल याकरिता म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराला या ठिकाणी साधक काय करतोय प्रार्थना करतो या सगळ्या 15, 16, 17, 18 या 4ही मंत्राच्या द्वारे. आणि म्हणून असणाऱ्या सारासार ईशावास्य उपनिषदाची असणारी फलश्रुती या ठिकाणी जे परब्रह्माचे तत्व आहे प्राप्ती जी आहे ती प्राप्ती या सगळ्या 4 मंत्राच्या द्वारे सांगितली. आणि गीता त्याच्या अनुषंगाने गीतेमध्ये सांगितलं अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती स मद्भावम याती नास्त्यत्य संशय. अशा प्रकारे जो मनुष्य गीता काय म्हणते गीता म्हणते जो मनुष्य अंतकालेच मामेव संपूर्ण जीवनभर याने परमेश्वराचं अशा प्रकारे साधना केली भजन कीर्तन अर्चना सगळं या सगळ्या गोष्टी फक्त परमेश्वराचं चिंतन केलं अशा प्रकारे जो आहे त्याचा आता अंतकाल जवळ आल्यानंतर काय करतोय तर अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कले मलाच काय करतो स्मरण करत काय करतो कलेवर म्हणजे शरीर जो अशा प्रकारे संपूर्ण आपलं आयुष्यभर परमेश्वराची साधना पूजन भजन करत असतो तो काय करतो मग शेवटच्या क्षणी सुद्धा त्याची असणारी अंतःकरणाची वृत्ती जी आहे ही वृत्ती काय होती ही परमेश्वरमयच झालेली असते. तेव्हा अंतकाले जरी तो पडून जरी राहिलेला असते तरी त्याची असणारी अंतःकरणाची सूक्ष्म शरीराची जी वृत्ती आहे ही सूक्ष्म शरीराची वृत्ती ही परमेश्वरमय बनलेली असते. म्हणून आपल्याकडे संस्काराला महत्त्व ज्या प्रकारचे संस्कार आपण अंतःकरणावर घालत असतो त्या प्रकारचेच आपलं अंतःकरण बनत असतं. आणि म्हणून त्या अंतःकरणाला कोणते संस्कार लावले पाहिजे परमेश्वराचे असणारे संस्कार चांगल्या वस्तूचे संस्कार हे त्यावर जर केले तर त्या अनुषंगानेच ते अंतःकरण काय करेल शेवटच्या क्षणी सुद्धा ज्याचं चिंतन आयुष्यभर केलेलं आहे त्याचंच चिंतन काय करेल ते अंतकाले करेल. आयुष्यभर जर विषयांचंच चिंतन करत बसला खावो पिओ मजा करो एवढंच जर करत बसला तर अंतकाली सुद्धा काय करेल त्याच विषयांचं चिंतन धरून बसेल. माझं अमुक हे राहिलंय माझे तमुक ते राहिले माझं तमुक ते राहिलंय. काल आपल्या याच्यावर एक सुंदर एक पाठवलं होतं स्टेटसला की मोक्ष आणि बंध काय सुंदर त्यांनी व्याख्यान केलेलं आहे. अतिशय सुंदर समर्पक अगदी थोडक्या शब्दामध्ये कोणी ऐकलं असेल तर नसेल तर ऐकून घ्या. अतिशय सुंदर व्याख्यान त्यांनी त्या तिथं केलेलं की बाबा ज्याचे काय श्वास शरीरामध्ये काय राहिलेल्या आहेत परंतु इच्छा संपूर्ण संपलेल्या श्वास शरीरामध्ये राहिलेले आहेत परंतु इच्छा प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान संपूर्ण इच्छा ज्याच्या संपलेल्या आहेत तो मोक्ष. आणि ज्याच्या श्वास संपलेले बघा आणि इच्छा बाकी आहेत तो जन्म. आणि त्याच वासना अलग लक्षात वासना आपण म्हणतो. अतिशय समर्पक इतकं सुंदर विश्लेषण त्यांनी केलं. आता तिथं हिंदीमध्ये त्यांनी केलेलं पण फार समर्पक शब्द त्या ठिकाणी वापरले. बंध आणि मोक्ष म्हणजे काय इच्छा संपल्या विषय संपला इच्छा बाकी विषय चालू हेच आपण म्हणतो ह्याच वासना हेच या ठिकाणी सांगितलं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कले ज्या प्रकारच्या इच्छा आपण मनामध्ये घेऊन शरीराचा त्याग करतो त्या अनुषंगानेच त्या इच्छांच्या अनुषंगानेच त्या संस्काराच्या अनुषंगानेच काय होतं
पुढचा जो जन्म आहे तो पुढचा जन्म आपल्याला प्राप्त होत राहतो. आणि म्हणजे अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, म्हणून साधकांनी या ठिकाणी साधकाचा असणारा प्रश्न आहे उपनिषदामध्ये. हा सगळा जो विषय आहे हा कशाचा विषय, जो साधक आहे त्याने कर्मानुष्ठान, उपासनानुष्ठान, संभूती असंभूती अशा प्रकारच्या या सगळ्या साधनाच्या मार्गावर चाललेला आहे. ज्या ठिकाणी गीतेमध्ये पण ज्या ठिकाणी दक्षिणायन आहे, उत्तरायण आहे, त्या ठिकाणी उत्तरायणामध्ये तो पुढे पुढे सरकत जातो. या सगळे जे काय विषय सांगितलेले असतात शास्त्रामध्ये, सर्वच्या सर्व विषय कशाच्या अनुषंगाने असतात, हे सर्व शास्त्रामध्ये सांगितलेले विषय हे साधकाच्या अनुषंगाने सांगितलेले. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. कोण? ज्याने जीवनभर साधना केलेली आहे अशा अनुषंगाने आता काही कारणास्तव किंचित त्या ठिकाणी जडभरतासारखा कुठेतरी किंचित इच्छा बाकी राहील आणि म्हणून काय झालं, त्याला पुन्हा जन्माला यायला लागतं. मग असा जो आहे तो शुचीनाम श्रीमताम गेहे सांगितला. सर्वसामान्यांसाठी नाही, सगळ्यांसाठी. मग बाकीच्या सांगितल्याच आहे तिकडं अनेक प्रकारच्या पक्षी योनी आहे, कृमी योनी आहे, अनेक प्रकारच्या योनी त्या ठिकाणी त्यालाच जातात ते. परंतु केवळ शास्त्रचिंता, परमेश्वराची साधना अशा प्रकारे त्याने का आपलं संपूर्ण जीवन सांगितलं या ठिकाणी. अशा प्रकारे साधना करत राहतो. तो जो साधक आहे तो साधक आता अंतकाले त्याचा आल्यानंतर त्या परमेश्वराला या ठिकाणी आदित्य, त्या ठिकाणी परमेश्वराच्या स्वरूपाने आदित्य या ब्रह्मांडाचा असणारा प्रमुख, त्या आदित्याला तो प्रार्थना करतो, सूर्याला प्रार्थना करतो, मला काय ते परब्रह्मतत्व प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि म्हणून ते परब्रह्मतत्व प्राप्त करण्यासाठी त्याच्यामध्ये जी काही विघ्न असतील ती संपूर्ण विघ्न काय कर, तू दूर करण्याचा प्रयत्न कर, असं या सगळ्या चारही मंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य सारासारखं या सगळ्या उपनिषदामध्ये अत्यंत जरी कठीण मधला भाग त्याच्यामध्ये आले आहेत, 6 मंत्र त्या ठिकाणी मधले, तरी सारासार विषय याच्यामध्ये हेच आहे. ईशावास्य मिदगम सर्वम यत्किंच जगत्यान जगत. हे संपूर्ण जे जगत आहे हे काय झालं, हे परमेश्वरानेच व्याप्त केलेलं आहे. आणि मग काय केलं, ते न त्यक्तेन भुंजिता मागृत कसं आपण म्हणून त्या ठिकाणी उपभोग घेत असताना हे परमेश्वराचा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखानां. प्रसादामध्ये एकदा घेतल्यानंतर काय तिथं वेगळी भावना असते, परमेश्वराचा आहे ही भावना मनामध्ये असते. आणि म्हणून मग तिथे काय, ज्यावेळेस ते परमेश्वराची वस्तू आहे मग त्यावेळेस काय तिथं आपली असणारी अंतःकरणाची वृत्ती काय होते, ते सात्विक होते. त्यावेळेस आपल्या आप डोळे आपण मिटतो, तर हात आपल्या कपाळापाशी जातो, आपल्या अंतःकरणामध्ये सात्विक वृत्ती, त्या परमेश्वराची असणारी वृत्ती निर्माण होत जाते. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण केवळ प्रसाद नव्हे, जे ज्या वस्तू परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत, पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाच्या अनुषंगाने सगळ्या काय हा परमेश्वराच्या प्रसाद स्वरूप स्वीकारल्या पाहिजे. नाही तर भुंजते ते त्वगम पापाः ये पचंती आत्मकारणा सांगितले. केवळ स्वार्थासाठी म्हणून जे ते अन्न शिजवतात अथवा स्वार्थासाठी म्हणून त्या वस्तूंचा उपयोग करतात, ते काय ते पापाचंच भक्षण करतात. त्या ठिकाणी सांगितलं की त्यांनी आम्हाला सांगितलं 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि म्हणून हे जे काय आहे, म्हणून हे सगळं जे आहे ईशावास्य परमेश्वराने हे सगळं जे आहे सर्व त्या परमेश्वरानेच काय केलेलं आहे, व्याप्त करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ते घेताना, त्याचा विनियोग करताना काय केलं पाहिजे, तो परमेश्वराचा प्रसाद आहे या स्वरूपाने जर आपण त्याच्याशी घेतला तर काय होईल, आपल्यामध्ये असणारे काम क्रोध आहे आपले आप काय होईल, नष्ट होऊन जाते. मग अशा प्रकारे मग कुर्वन्नैव हे कर्माणि जिजीविषेच्छतकं समाः एवं त्वैनान्यथ्यतो अस्ति न कर्म लिप्यते नरेः. की अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, कर्म करत असताना कोणती ॲटिट्यूड पाहिजे, वरच्या मंत्राची ईशावास्य या मंत्राच्या ॲटिट्यूडने, म्हणजेच काय, हे सगळं परमेश्वराच्या प्रसाद स्वरूप आहे. अशा प्रकारे कर्म करत ज्यावेळेस तो पुन्हा पुढे येईल, कर्म करत शेवटच्या पुढे सरके राहतात. मग त्या ठिकाणी सांगितलं त्याला कर्म उपासना, कर्म नंतर उपासना हे दोन्हीकडे पुढे सरकलतो. आणि अशा प्रकारे मग संभूतीकडे येईल, असंभूतीकडे येईल, त्याच्यापेक्षा उच्च पदाला सगुण निर्गुण उपासनेकडे येईल, त्याच्यातनं पुढे गेला की. आणि मग अशा प्रकारचे ह्या सर्वांनी परिपक्व झालेला साधक
आता ही सगळी साधना त्याने आयुष्यभर केली, 1-2 दिवस केली आणि 4 दिवस सोडला असं नाही, संपूर्ण जीवन. अग्निहोत्राची कल्पना मागे दिली. वयाच्या 8व्या वर्षी जो अग्नी त्या ठिकाणी उपनयनाला घेतलेला आहे, प्रज्वलित होतो, त्या अग्नीलाच शेवटपर्यंत त्याच अग्नीने दाह, त्या अग्नीची असणारी प्रतिजीन जी अर्चना आहे, त्याची असणारी उपासना आहे, प्रातः सायं त्याला प्रज्वलितच ठेवणे, अशा प्रकारे संपूर्ण जीवनभर शेवटपर्यंत, शेवटी तोच अग्नी जो वयाच्या 8व्या वर्षी प्रज्वलित झाला, त्याच अग्नीने शेवटी काय आहे, त्याचा दाह आहे, तेच या ठिकाणी सांगितलं. मग शेवटी काय, वायुरनिलमृतैदं भस्मान्तकं शरीरम् ओम कृतो स्मर कृतकं स्मर कृतो स्मर कृतकं स्मर. सगळं स्मर म्हणजे सगळं आठवत आहे. एकदा मनुष्याला जायच्या वेळेस काय होतं, एकदा सगळं मनुष्याला एकदाच आठवतं, लहानपणापासून आत्तापर्यंत काय काय करत आलो. ओम कृतो स्मर कृतकं स्मर कृतो स्मर कृतकं स्मर सांगितलं. जे जे आपण काय केलेलं आहे ते सगळं आपण म्हणतो, आता जात नाहीत प्राण. काय झालं, मग घरघर लागलेली आहे. मग घरघर लागली म्हणजे काय, जे काही त्यांनी आयुष्यभर जे केलेलं आहे सगळं त्या ठिकाणी तो आठवत असतो. आणि आठवल्यानंतर काय होतं, मग त्याचं सुखदुःख तो त्या ठिकाणी अनुभवत असतो आणि त्या अनुषंगाने मग पुढचा लोक येतात. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून जो साधक म्हणून काय, अंतकाले कोण, ज्याने परमेश्वराचीच आराधना आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे, परमेश्वराचं पूजन चिंतन ज्याने आपल्या आयुष्यभर केलेलं आहे, तोच काय करेल, अंतकाली सुद्धा तो परमेश्वरालाच त्या ठिकाणी काय करेल, आठवेल. आणि म्हणून अशा प्रकारे यप्रयाती समद्भावन, अशा प्रकारे जो अंतकाली परमेश्वराचं पूजन अर्चन करतो, तो काय करतो, माझ्याच भावाला प्राप्त होतो. न अस्ति अत्र संशय. हा मग तो प्राप्त होतो का नाही होत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय या ठिकाणी घेण्यात अर्थ नाही. आणि अशा प्रकारे मग त्या ठिकाणी मागच्या पाठामध्ये काय काय, हिरण्मयेन पात्रेण म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना केली. आता 16व्या मंत्राच्या द्वारे त्याच सूर्याला या ठिकाणी पुन्हा 16व्या मंत्राच्या द्वारे पुन्हा प्रार्थना त्या ठिकाणी साधक करतोय. काय म्हणतोय साधक, त्या ठिकाणी भगवान सूर्याची प्रार्थना केली 16व्या मंत्रातून, की मला जो रस्ता आहे तो व्यवस्थित तू त्या ठिकाणी दे. काय म्हणतोय, पूषन्ने गर्हे यम सूर्य प्राजापत्यव्यूहरश्मिन् समूह यत्ते तेजो यत्ते रूपं कल्याणं तत्ते पश्यामि योऽसवसो पुरुषः सोऽहमस्मि. अशा प्रकारे काय म्हणतोय, पूषण म्हणजे काय, जगताचा पोषक जो सूर्य जगताचा पोषण करणारा. अरे संपूर्ण जे जगत आहे या जगताचा पोषण कोण करतं, सूर्य आणि चंद्र. त्यांच्या प्रकाशामध्येच संपूर्ण वनस्पती काय करतात, अन्न द्रव्य विविध प्रकारचे त्या ठिकाणी औषधी. चंद्र काय करतो, औषधी, आणि सूर्य अन्नाची निर्मिती. अशा प्रकारे या म्हणून संपूर्ण जगताचं तो पोषण करतो. म्हणून तो पूषण जगत पोषक करता सूर्य. नंतर एकर्षे सूर्य, एकर्षे एकाच मार्गाने एकाकी गमन करणारा, म्हणून तो ठिकाणी एकर्षे. नंतर यमः म्हणजे नियमन करणारा, या सगळ्याचं नियमन करणारा. जे काय आहे ते सूर्य चंद्र हे काय सगळं जे काय आहे दिवस रात्र करून सगळ्याचं काय करतो, सगळ्यांना नियमित करणारा यमः. प्राजापत्य हा म्हणजे प्रजापतीचा असणारा पुत्र म्हणून प्राजापत्य. व्यूहरश्मिन् समूह म्हणजे तू आपल्या किरणाने एक, तू काय कर, सगळी जी आपली किरण सर्वत्र जी पसरलेली आहेत त्या सर्वत्र पसरलेल्या किरणांना तू काय कर, एका ठिकाणी एकत्र करण्याचा प्रयत्न कर. यत्ते कल्याणतमं रूपं पश्यामि. आणि कारण का या सगळ्यांना तू एकत्रित, आता काय सगळीकडे पसरलेली किरण आहे, त्यांना काय कर, तू एकत्रित एका ठिकाणी अशी करून घे. म्हणजे काय, यत्ते कल्याणतमं रूपं पश्यामि म्हणजे मी तुझं काय ते अत्यंत सुंदर असं मोहक असणं जे कल्याणकारिक जे रूप आहे ते रूप त्या ठिकाणी मी पाहू शकेल. यत्ते कल्याणतमं रूपं पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि. आणि म्हणजे अशा पाहिल्यानंतर मग त्या ठिकाणी असणारा तो जो आदित्य मंडलस्थ पुरुष आहे तो कोण आहे, त्या ठिकाणी असणारा जो पुरुष आहे तो मीच आहे. अशा भावनेने म्हणजे दोघांमध्ये
असणारं जे चैतन्य आहे हे उभयामध्ये असणारं चैतन्य काय आहे, हे भिन्न भिन्न स्वरूपाचं नाही. मग काय, हे दोघांमध्ये असणारं चैतन्य हे एकच स्वरूपाचं आहे. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी ही प्रार्थना, त्या ठिकाणी कोण साधक अंधकाला येताना परमेश्वराकडं ही प्रार्थना त्या ठिकाणी करतात. काय म्हणतात, त्याचं असणारं भाष्य आचार्य म्हणतात, हे पूषण पूषण जगतः पोषणात् पूषा रविः तथैव एव रुष्यति गच्छति एते एकार्षे तथा सर्वस्य संयमानद्यः हे यमः तथा रश्मीन् प्राणां रसानांश्च स्वीकरणात् सूर्यः हे सूर्यः प्रजापतेः आपत्य प्रजापत्यः हे प्रजापत्यः व्यूह विगमय रश्मीन् स्वाहान् समूहान् एकीकुरु उपसंहरते तेजस्तापकं ज्योतिः. की अशा प्रकारे हे पूषण म्हणजे हे भगवंता, हे सूर्य, हे जगताचं पोषण करणारा हा सूर्य जो आहे, हे पूषण जगताचे पोषण केल्यामुळे, पोषण का, ह्या मगाशी सांगितल्याप्रमाणे जगताचं पोषण अन्नद्रव्य जे आहे वनस्पतीमध्ये अन्न बनवण्याकरिता कशाची अपेक्षा आहे, सूर्यप्रकाशामध्ये त्या ठिकाणी अन्न बनवतात आणि औषधी चंद्रप्रकाशामध्ये त्या ठिकाणी औषध चंद्राचा असणारा प्रकाश. म्हणून आता कोजागिरीला आपण म्हणतो, कोजागिरी आता येईलच, कोजागिरीला आपण काय करतो, म्हणजे रात्रीच्या ते ज्यावेळेस आपण दूध गरम करतो, आता हे सगळं नवीन विषय चाललेत, परंतु त्याच्यामध्ये ते गरम करत असताना त्यामध्ये काय झाला पाहिजे, चंद्राचा असणारा प्रकाश, अमृत म्हणतात त्याला, तो चंद्राचा प्रकाश त्याच्यामध्ये पडल्यानंतर त्याच्यामध्ये एक विशिष्ट औषधी तयार होते किंवा त्यामध्ये एक विशिष्ट हे तयार होतं, शक्ती तयार होते. म्हणून कोजागिरीला रात्री आपण त्या ठिकाणी ते चंद्रप्रकाशात दूध ठेवून पितो. अशा अनुषंगाने हे दोघंही, म्हणून एक काय करतो अन्नाची निर्मिती आणि एक काय करतो औषधींची निर्मिती त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून हे पूषण म्हणजे या जगताचं पोषण करणारा तो सूर्य, जगताचे पोषण केल्यामुळे सूर्य हा पूषा आहे. आणि तो कसा, तो एकटाच चालतो म्हणून एकर्षी का म्हणला, तर एकर्षी म्हणतो एकटाच, त्याला बरोबर कोणी नाही, तो आपला एकटाच आहे, तो एकटाच चालतो म्हणून तो एकर्ष आहे. आणि सर्वांचं नियमन करणारा, या सगळ्यांचं नियमन कोण करतो, सगळ्यांचं नियमन करणारा सुद्धा तोच आहे. आणि सर्वांचे नियमन करणारा असल्यामुळे तो नियम आहे. त्यानंतर किरण, प्राण, रस यांचे शोषण करणारा असण्यामुळे काय आहे, हा सूर्य आहे. सगळ्यांचं शोषण करणारा सुद्धा तोच असल्यामुळे तोच या ठिकाणी सूर्य आहे. प्रजापतीचा पुत्र, प्रजापती जे आहे ब्रह्मा, त्याचा असणारा पुत्र असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला प्राजापत्य हे नाम दिलं. आणि म्हणून अशा प्रकारचा हा प्रजापती, तू काय कर, आपल्या किरणांना, आपली जी किरणं आहेत ही जी खाली सगळ्या पृथ्वीवर संपूर्ण सोडलेली आहेत, या सगळ्या आपल्या किरणांना दूर कर म्हणजे काय, आपल्या तेजाला म्हणजे संतप्त करणाऱ्या ज्योतीला तू शांत कर. म्हणजे जी ज्योती अत्यंत तप्त आहे, मार्तंड ते तापहीन सांगितलं, कशामध्ये पसायदाना सांगितलं, मार्तंड देता. मार्तंड काय, वैशाखामध्ये असणारा जो सूर्य आहे, ग्रीष्म ऋतूमधला वैशाखामध्ये असणार, बघा वैशाखामध्ये अलग साधारण हनुमान जयंतीमध्ये काय असतो, अत्यंत आतप असतो, अत्यंत, तो मार्तंड, त्या सूर्याला आपण मार्तंड. पण तो मार्तंड कसा, मार्तंड गुरुला उपमा दिली, मार्तंड ते ताप, अत्यंत तेजस्वी असताना सुद्धा तापहीन, ताप म्हणजे अत्यंत तेजस्वी अजून सुद्धा अत्यंत शांत वृत्तीचे. अशा प्रकारे येथे सुद्धा काय करतात, त्या भगवंत सूर्याला साधक प्रार्थना करतो की तू आपली संतप्त जी किरणं आहेत, ही संतप्त किरणं काय कर, एकत्र कर, शांत या ठिकाणी करून घे, जेणेकरून काय मी तुला व्यवस्थित पाहू शकेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी काय सूर्याला त्या ठिकाणी साधक प्रार्थना करतो. त्यानंतर काय, यत्ते तव रूपम कल्याणतम अत्यंत शोभनम तत्ते तव आत्मानः प्रसादात पश्यामि किंचिदहं न तु त्वा भृत्याब्दात्ते यो असौदित्यः मंडलस्थो व्यावृत अवयवः पुरुषात्कारत्वात् पूर्णं मानेन प्राणबुद्ध्यात्मना जगत् समस्तमिति पुरुषेणात्वा पुरुषं सोहं भाव इति भवामी. म्हणजे अशा प्रकारे काय करत, हे भगवंता, हे सूर्या त्या ठिकाणी प्रार्थना करतात, काय तुझे जे अत्यंत कल्याणकारक शुभसुंदर स्वरूप आहे, तुझं अत्यंत कल्याण, सगळ्यांचं कल्याणकारक असं जे तुझं स्वरूप सुंदर असं आहे, ते काय कर, त्या आम्ही तुझ्या आत्म्याच्या, त्या आम्ही काय करतोय, तुझ्या आत्मकृपेने, तुझ्याच कृपेने,
काय करतोय मी? कृपेने मी पाहत आहे. म्हणजे तुझी ज्यावेळेस माझ्यावर कृपा होईल, तुझ्याच कृपेने तुझं अत्यंत शोभनीय जे स्वरूप आहे ते शोभनीय स्वरूप मी तुझ्याच कृपेने पाहत आहे. हा त्याचा असणारा काय? साधकाचा असणारा आपल्या जीवनातला अनुभव आहे. आता त्याला काय झालं की काय आता झालं? दोघांमध्ये आता तत्त्वमसी वाक्याच्या द्वारे जे ज्ञान प्राप्त होतं ते तूच आहे. म्हणजेच काय? दोघांमध्ये असणारी चैतन्यता एकच आहे अशा अनुषंगाने आता म्हणतोय साधक. या ठिकाणी बारीक हा विचार आहे या ठिकाणी की तत्त्वमसी या महावाक्याच्या द्वारे ते तूच आहेस. म्हणजे तद्गत असणारं चैतन्य आणि आपल्यामध्ये असणारं चैतन्य आहे, दोन्ही एकच आहे. ह्या साधकाचा अनुभव म्हणून म्हणतो मी तुझ्या आत्म्याच्या कृपेने. मी काय करतोय? तुझ्या आत्म्याच्या कृपेने काय करतोय? मी ते कोणतं? तुझं असणारं स्वरूप कुठे पाहतोय? माझ्यामध्येच पाहतोय. हा त्याचा अनुभव आहे. हे याच्यामध्ये विशेष आहे. आणि म्हणून मी तुझ्या आत्म्याच्या कृपेने ते पाहत आहे. ही गोष्ट मी तुझ्याशी सेवकाप्रमाणे याचना करत नाही. आणि म्हणून कसं? मी तुझ्याशी आता ही जी गोष्ट आहे ती तुझ्याकडे मागत नाही आहे. सेवकाप्रमाणे मी तुझ्याकडे याचना करत नाही. कारण का? आता तो अनुभव मला निर्माण झाला. आपण दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, आपल्यामध्ये अभेद आहे. हा अनुभव झाल्यामुळे तिथं सेवक भृत्य ह्या भावना काय झाल्या आहे? या सगळ्या संपलेल्या आहेत. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम हे ज्या प्रमाणे सांगितलं त्याप्रमाणेच इथे न भृत्यम, मी तुझा भृत्य आहे, तू माझा स्वामी आहे, या सगळ्या भावनांचा काय झाला आहे? इथं संपूर्ण शेवट झालेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मी तुझ्याकडे जे काय मागत याचना करत आहे हे भृत्यासमान नाही. तर तत्त्वमसी महावाक्याच्या द्वारे जो बोध मला प्राप्त झालेला आहे त्या बोधाच्या द्वारे मी आता अनुभव घेतलेला आहे. तुझ्या आणि माझ्यामध्ये असणारं जे चैतन्य तत्व आहे एकच असल्यामुळे आता भृत्य आणि स्वामी हा जो व्यवहार आहे हा व्यवहार या ठिकाणी आता थांबलेला आहे. आणि म्हणून ही गोष्ट मी तुझ्याशी सेवकाप्रमाणे याचना करत नाही, तर काय करतो? तर जो व्याहृती अंगाला आदित्य मंडळस्थ पुरुष आहे, ओम भू भू स्वहा या त्याच्या असणारे व्याहृती, त्या व्याहृतीच्या अनुषंगाने तो असणारा त्याच्या असणाऱ्या त्या प्रत्येक व्याहृतीचं भिन्न भिन्न त्या ठिकाणी अंग सांगितलेला आहे. आणि म्हणजे अशा प्रकारचा भू भुव स्वहा इत्यादी व्याहृतीचा अंगवाला आदित्य मंडळामध्ये जो पुरुष आहे, जो पुरुषाकार आहे, अशा प्रकारचा जो पुरुष अथवा जो पुरुषाकार आहे, अथवा ज्याने आपल्या प्राण आणि बुद्धीद्वारा संपूर्ण जगाला पूर्ण केलेले आहे, त्याने काय केलं? आपल्याच प्राणाद्वारे आपल्या बुद्धीद्वारे या संपूर्ण जगताला पूर्ण केलेलं म्हणजे ती शक्ती जी आहे ही शक्ती प्रदान केलेली आहे. अथवा जो शरीर रूप पुरामध्ये शयन करणारा आहे, अथवा हे जे शरीर आहे या शरीर रूप पुरामध्ये जो शयन करणारा आहे तो कोण? तो मीच आहे. हा काय झाला? हा साधकाचा असताना आता अनुभव प्राप्त झाला साधका. या सगळ्या साधनाच्या द्वारे हे शेवटी त्याला हा अनुभव प्राप्त झाला. तत्त्वमसी महावाक्याचा असणारा जो अनुभव आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे भगवंता ते जे तत्व आहे तत्त्वमसी द्वारा, म्हणून तो मीच आहे या पुरामध्ये शयन करणारा म्हणून म्हणतात. शेवटी त्या पुरामध्ये सुद्धा शयन करणारा जो आहे, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति सद्यते. याला जाणणारा क्षेत्र भिन्न आणि क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ भिन्न. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ ज्याप्रमाणे एकच आहे त्याचप्रमाणे इथं तेच सांगितलं, जो शरीररूप पुरामध्ये जे शरीररूपी पुरी आहे त्या पुरामध्ये जो शयन